मराठा आरक्षणावरून संजय राऊतांनी महायुती सरकारचे आभार मानलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या तोडग्यावर मनोज जरांगेंचं समाधान असं राऊतांनी म्हटलं। भाजपचं पडद्यामागील म्हणणं वेगळं, भाजपची भूमिका दुतोंडी आहे असं राऊतांनी म्हटलंय। काल एकनाथ शिंदे आणि अजित पवार कुठे होते असा सवाल राऊतांनी विचारला। स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेले आहेत। ही अत्यंत चांगली गोष्ट आहे। देवेंद्र फडणवीस यांनी जो तोडगा काढला आणि मनोज जरांगे पाटील यांचं समाधान झालेलं असल्यामुळे त्यांचं समाधान हे सगळ्यांचं समाधान। उपोषणाला ते बसले होते 5 दिवस 6 दिवस, त्याच्यामुळे त्यांच्या यातना त्यांचा क्लेश सरकारनं संपवला असेल तर आम्ही सरकारचं सुद्धा अभिनंदन करतो। भाजपचं जे म्हणणं आहे पडद्यामागचे ते फार वेगळं आहे। हां, त्यांचा दृष्टीनं असा आहे की आम्ही कसं जरांगेंना बाहेर काढलं। भारतीय जनता पक्ष हा दुतोंड्या गांडोळासारखा पक्ष आहे। जेव्हा जरांगे पाटील इथे आले तेव्हा त्यांची भाषा वेगळी होती। ती कोणत्या प्रकारची हीन दर्जाची भाषा होती, ही भाषा एकदा नरेंद्र मोदी यांनी ऐकायला पाहिजे। मला आश्चर्य वाटतंय की कालच्या या प्रसंगात दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठे होते। जे जरांगे पाटील ज्या समाजासाठी लढत होते त्या समाजाचेच ते नेते आहेत ना, उपमुख्यमंत्री आहेत। विशेषतः एकनाथ शिंदे हे नव्या मुंबईमध्ये गुलाल उधळायला जरांगे पाटलांच्या सोबत होते, पण काल ते कुठे दिसले नाहीत। याचं कारण काय?